गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः। आजी, गुरुचरित्र म्हणजे काय ग? हो बाळ, या ग्रंथात गुरुची माहिती सांगितली आहे. गुरुवर श्रद्धा ठेवली तर काय होते? मनाला शांती मिळते आणि खूप बळ मिळतं. श्री गुरुचरित्राचा हा पहिला अध्याय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण यात संपूर्ण ग्रंथाचा पाया आणि गुरुतत्वाचे सर्वोच्च महात्म्य सांगितले आहे. या अध्यायाची सुरुवात लेखकाने म्हणजेच गंगाधर सरस्वतींनी अत्यंत विनम्रतेने केली आहे. कोणताही शुभ कार्यारंभ करताना जसे आपण देवाचे स्मरण करतो, तसे लेखक प्रथम विघ्नहर्ता गणपती, विद्येची देवता सरस्वती आणि आपल्या पूर्वजांना वंदन करतात. लेखक सांगतात की गुरु ही संकल्पना केवळ एका मनुष्यापुरती मर्यादित नाही. गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म स्वरूप आहेत. ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही शक्तींचे एकत्रीकरण आहेत. ज्याप्रमाणे सृष्टीची उत्पत्ती ब्रह्मा करतात, तिचे पालन विष्णू करतात आणि अज्ञानाचा नाश महेश, शिव करतात, तेच सर्व कार्य सद्गुरू एकाच वेळी आपल्या शिष्याच्या जीवनात करत असतात. म्हणून या अध्यायात गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू या मंत्राचा खरा अर्थ उलगडून सांगितला आहे. संसारात अडकलेला मनुष्य हा अज्ञानाच्या अंधारात भटकत असतो. त्याला वाटते की आपण खूप विद्वान आहोत, पण जोपर्यंत सद्गुरूंचे मार्गदर्शन मिळत नाही तोपर्यंत त्याला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची ओळख पटत नाही. मनुष्य कितीही वेद पुराणे वाचो, अनेक तीर्थयात्रा करो किंवा कठोर उपवास व्रते करो, जोपर्यंत त्याच्यावर सद्गुरूंची कृपा होत नाही तोपर्यंत त्याला मोक्ष किंवा खरी शांती मिळू शकत नाही. गुरु हे त्या दीपासारखे आहेत, जे शिष्याच्या मनातील अंधार दूर करून त्याला प्रकाशाकडे नेतात. या अध्यायात एक सुंदर उदाहरण दिले आहे की हा संसार म्हणजे एक विशाल आणि अथांग समुद्र आहे. या समुद्रात मोह, मत्सर, राग आणि लोभ यांसारख्या मोठ्या लाटा सतत उसळत असतात. एक सामान्य मनुष्य या लाटांशी लढून एकटा हा समुद्र पार करू शकत नाही. अशा वेळी सद्गुरू हे एका भक्कम नौकेप्रमाणे, नावेप्रमाणे येतात. जो मनुष्य या नौकेचा आश्रय घेतो, म्हणजेच जो गुरूंना पूर्णपणे शरण जातो, त्याला गुरु अगदी सहजपणे या भवसागरातून पैलतीरी नेतात. गंगाधर सरस्वती पुढे गुरुचरित्राचे महात्म्य सांगताना म्हणतात की जो कोणी हा ग्रंथ श्रद्धेने वाचतो किंवा ऐकतो, त्याचे केवळ हेच जन्म नव्हे तर अनेक जन्मांची पापे जळून खाक होतात. ज्याच्या घरात गुरुचरित्राचे वाचन होते, तिथे कधीही दुःख, दारिद्र्य किंवा भीती राहत नाही. मनातील गोंधळ दूर होऊन बुद्धी स्थिर होते. अध्यायाच्या शेवटी लेखक पुन्हा एकदा आपली नम्रता व्यक्त करतात. ते म्हणतात की मी हा ग्रंथ लिहायला असमर्थ आहे, पण माझ्या सद्गुरूंनीच माझ्या बुद्धीत बसून हे शब्द लिहून घेतले आहेत. ही निगर्वी वृत्ती आणि गुरूंप्रती असलेली संपूर्ण शरणागती हाच या पहिल्या अध्यायाचा मुख्य सार आहे. या अध्यायाचा समारोप करताना असे सांगितले आहे की जर आपल्याला आयुष्यात सुख आणि समाधान हवे असेल तर गुरूंवर अखंड श्रद्धा ठेवणे हाच एकमेव मार्ग आहे.